नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉग मध्ये. आम्ही काल रात्री एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोचलो आरुंद्याला, म्हणजेच आमच्या आजीच्या गावी आणि आजोबांच्या गावी. आणि मस्त असं ॲटमॉस्फिअर आहे. ॲक्च्युली काल आणि आज दुपारपर्यंत आहे ना, थोडं आम्हाला साफसफाई करण्यात गेलं, कारण इथला रूम आहे ना आमचावाला लॉक असतो, त्यामुळे थोडासा वेळ गेला. आणि चल अम्मा आली आहे, तिच्या बघा, चल. तिला पाठवते. मागे आहे ना गोटा वगैरे आहे, तर मी थोडं रिलॅक्स झाली ना की तुम्हा लोकांना पूर्ण घराचा टूर देईल. आता इथे एक ब्राह्मण करून देव आहे, त्यांचं आहे ना बड्डे आहे, त्यानिमित्त 2 दिवस गावात उत्सव आहेत. आता आम्ही चाललो आहे तिकडे पाया पडायला, आणि तिकडे पाया पडल्यानंतर जेवण देखील आहे. मस्तपैकी सिम्पल असं जेवण जेवणार, रेडी होतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो. लेट्स सी तिकडे आज काय काय होतंय. आणि आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम आहे, तिकडे जाऊन एन्जॉय करतो आणि तुमच्यासोबत शेअर करतो. हे तर मी झाडात गाईज, घर एवढं घाण झालेलं की आम्ही पूर्ण घर साफ केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मावशी काम करायला लागली. पण येस, एवढं मस्त वाटतंय ना गावी आलोय, पण एकदम पीस आहे. पूर्ण घराचा व्ह्यू, म्हणजे पूर्ण घराचं जे टूर आहे ते तुम्हाला नक्की. गाईज, फायनली खूप दिवसांनी, जे लहानपणी आपल्या इथे पण भेटायचं पण आता भेटत नाही, पण येस गावी भेटतंय, म्हणजेच पॅप्सिकोला. दादा घेऊन आलाय खूप सारे आणि मम्मी खाते. मावशी बघा, काम करने के बाद हमारा पेप्सिकोला पार्टी चल रहा है. श्रम परिहार करतोय, श्रम परिहार. लीचा, विच फ्लेवर यू वॉन्ट? येलो. येस, आणि मी दूधवाली मस्त व्हाईट लस्सी. हे सरक नाही पाठी. हा स्ट्रॉबेरी वाला खातो, पिंक कलर. मस्त आम्ही आमचं अंगण जे आहे ते साफ केलंय. आणि ब्लॉग बनवतात ना, व्हिडिओ बनवतात सगळं. मग आम्ही काम करताना आमचे काका पण आमच्यासोबत पेप्सिकोला खातात. गाईस, आता आम्ही आलो आहोत टेरेसवरती. कपडे बिपडे घालायचे आहेत. टेरेसची हालत इतकी सुंदर नाही आहे, कारण मोस्टली यूजमध्ये नसतं. येस, आता आम्ही कपडे सुकत घालू आणि जाऊ. इथे मम्मी आणि मावशी फिगर आउट करते की काय, कशी रस्सी बांधणार आहे, काय करणार आहे. आणि दीदी ते वंडर करते, हे नारळाचं झाड आहे, हे ते अशी करते. मी बघते की काय दिसतंय का, कुठे खाऊ शकतो फळ बिळ काय. ते ऐक, हे बघ नारळाचं झाड तिथे आहे, आपलंच आहे, जा आणि काढ आणि खा. ते खूप वर आहे, खूप मोठं आहे, खूप मोठं आहे बघा. इथे खूप मोठं झाड आहे, मस्त. इथे असा गोल्डन मोमेंट बनतोय माझा. ओके फाईन. आता फटाफट कपडे घालतो आणि मग बाय बाय. आम्ही फायनली चाललोय ब्राह्मणाच्या मंदिरात आणि मस्त असं ट्रेडिशनल आउटफिट घातलंय. आज गावातली सगळी जणांनी सकाळी उठून तिकडे जाऊन जेवण बनवलं. बरेच जण काय काय अलग अलग काम करत होते. मी झोपली नाही आज, मी 6:30ला उठली आहे. सगळ्यांना हाय हॅलो केलं. पडलेला खाली. सर्वांच्या मी पुन्हा एकदा नमस्काराच्या वतीने हावरा पब्लिक बघा, हावरा पब्लिक आहे. मस्त घरगुती असं सगळ्या बायकांनी सकाळी उठून हे बनवलेलं जेवण आहे वाडीतल्या. आणि अशी सगळी पोरं काम करतात. मस्त आमचं जेवण झालं आहे, खूपच टेस्टी होतं आणि एकदम घरातलं जेवण होतं, त्यामुळे हलकं पण वाटलं. खूप दिवसांनी असं मस्त कोकणी पद्धतीचं वाटणवाली डाळ भाजी, व्हेज होतं पण तरी सेम घरातलं. ऑफकोर्स व्हेजच असणार. मस्त जेवलो आणि तुम्हाला आता एक भूका माणूस दाखवते. हावरा फक्त जेवायला आला, फटाफट जेवला आणि बघा आता इथे येऊन झोपलाय. बघा, मिलो इस इंसान से, ये इंसान बघायला. हा फक्त तिकडे जेवला, फटाफट जेवला आणि इकडे येऊन आता बसलाय. सगळ्यांच्या आधी आला घरी आणि गरम होतं यायला, म्हणून आपण पंख्याखाली, जिथे पंखा तिथे हा. आता आम्ही मस्त आमच्या झोक्यावरती बसतोय. येस, ह्या गरमी अंधार येतोय ना गाईस.
इकडनं चांगलं मस्त झोका घेतो म्हणजे जरा बरं वाटेल. बेस्ट थिंग या घरातली हिचे झोका पास. बाकी कोकणात सगळं बेस्ट आहे, काही असू दे. बट आमच्या घराला झोका सगळ्यात फेवरेट. येस, आम्ही सगळेजण आलो की खास बसू. झोक्यावर बसा मोस्टली. आणि हा झोकाचा रोज नसतं लावलेला. आता जसं समर चाललंय तर माहिती आहे की आम्ही लोक सगळेजण येतात पोरं मुंबईतनं, तर मग ते लोक झोका लावतात. मस्त झोका घेतो आणि मग बघूया आम्ही पुढे काय काय करतोय. सो स्टे ट्यून. बाय. तुम्ही बघू शकता मस्त असा झोका घेतोय. ऍक्च्युली आम्ही सरळ बसलेलो तिकडे तोंड करून, पण आहे ना हा पिटू झाला. एवढं सतत असेल ना, आम्हाला नुसतं पाय खेचतोय, ड्रेस खेचतोय, हात खेचतोय, सगळं खेचतोय. त्यामुळे आम्ही तिघी अलग अलग पाय बी वर घेऊन बदलली दिशा आणि बसलोय. सो वी आर जस्ट चिलिंग. मावशी जेवण कसं होतं? एकदम मस्त. असं वाटलं खूप दिवसाची उपाशी मी जेवण. खऱ्यामध्ये खूपच एकदम मस्त, yummy जेवण एकदम होतं. घरातली एकदम घरगुती आणि मस्त जेवण होतं विदाऊट कांदा लसूण. हे लोक लसूण नाही करते. हे लोक म्हणजे मावशी आणि मम्मी. बघा कसं आपण किडे करतोय. आता लाट्या मारतोय आमच्या ह्याच्यात. सो आता आम्ही बसलोय बघताय आणि हा पाठून वापस किडेगिरी करायला सुरू केली. आणि आता तुम्हाला बघून तो थांबलाय, मगासपासून तो लाथ मारतोय. एकदम साधा. हो हो, आम्ही असेच बसलोय ना, पाय बी खेचतायत, हात खेचतोय. आम्ही आहे ना आता जेव्हा हा मस्ती करेल ना आमच्यासोबत तेव्हाचा क्लिप घेऊन तुम्हाला दाखवू. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत देवीची ओटी भरण्यासाठी. इकडे मम्मी आहे, सगळं ते सामान एकत्र करते आणि नेहल दीदी इथून झाडांची फुलं काढते, कारण ह्या झाडाला एकदम सुंदर अशी फुलं आलेली आहेत. तुम्हाला मी दाखवते एक सेकंड. हे बघा, अशी सुंदर फुलं आली आहेत आणि दीदी ती जमा करते सगळ्या फुलांना. सो आता मी पटापट जाते आणि चप्पल घालते पहिली, कारण मुंग्या खूप आहेत. सो चप्पल घालणे इज मस्ट. फटाफट आता जातो, देवांची दर्शनं करते आणि देवींची ओटी भरतो, मग तुम्हाला भेटतो. बाय बाय. इथे आमच्या गावामध्ये हा एक सिम्बा करून आहे, मांजर आहे. तो आमच्या घरीच असते, खूप गोड आहे, मध्ये मध्ये येते जाते. दीदी खूप घाबरते सिम्बाला. दीदी तू सिम्बाला किती घाबरतेस? आय हेट कॅट्स. सगळे कॅट लवर्स आता तुला कॉमेंट्स मध्ये ओरडतील. मग चालेल म्हणजे मला कॅट हेट नाही, पण मला त्यांना बघूनच एक फोबिया वाटतो. तुला कॅटची भीती आहे असं बोलू शकतात तुम्ही. आणि ते दादा आहे, गाडी काढतोय तो. आता फटाफट गाडीत बसतो आणि निघतो. सो गाईज बेसिकली आरोंदा हे माझ्या मम्मीचं माहेर आहे आणि इकडे खूप असं छोटे छोटे बाप्पांचं बरेच काय काय ग्रामदैवत, नंतर त्यांचे बरेच असे देव आहेत. सो सगळ्या देवांची ओटी वगैरे भरायची असते. तुम्ही बघू शकता की आम्ही बघा कितीतरी फुलं घेतली आहे. आम्ही दाखवा. आणि हे काय विकत वगैरे नाही, आपल्या झाडात जी लागलेली असतात ना तीच फुलं आहेत. सो आम्ही तिघींनी सेमच कपडे घातले. लीच्या शानी गाडीने गेली पुढे, त्यामुळे शी मिस्ड इट. आहे श्रीदेव काजरोबा प्रसन्न मंदिर. सो शंकर बाप्पाचं मंदिर आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहे. सो इकडे बाप्पाला आहे ना दिवा दाखवायचा असतो. मग दोन एकत्र तर नाही, दोन सो आता इथे हे ताईचे मम्मा तुझ्या एकट्याच्या. सो आता सगळे रेडी होते. मम्मा हे पूजासाठी. तू टाक ना आतमध्ये. मम्मा आणि मावशी. एकदम असं क्यूट असं मंदिर आहे इथे काजरोबा. अँड इट्स व्हेरी नाईस. शांतता एकदम. इकडे लोकांचं डिस्कशन चाललंय की कसं काय वात लावायची इथे. इथे ह्यांची येडेगिरी कायमसारखी सुरूच आहे. ह्यांची म्हणजे एस्पेशली या दादाची कायम हेच करत असतो. काम करतो. बघा बघा बघा. झाकण दे. देवाचं शांत. हा तू असा कसा बनलायस? मी असा आहे की मी एकदम मस्तीखोर आहे. सोडा ह्याच्याशी राहायचं. ओके, तुम्ही पण घ्यायचे गाईडलाईन्स. सो इकडे असं मागचा व्ह्यू बघा काय सुंदर आहे. एवढं ओपन ग्राउंड आहे आणि हम्मा बघा, बाप रे
भामा नाही वासरू आहे वाटतं. आय थिंक सो. हा तुम्हाला दिसतंय एकदम का? येस बघा. आपल्या आय थिंक ग्रुपला जॉईन करायचं तुला. बघा फायनली त्याच्या मम्मीकडे गेलाय. हॅपी. एवढं मस्त मोठं असं वडाचं झाड आहे. ते सुंदर आहे बघा. खूप चांगला वारा सुटलाय आता. थंड वारा. ते प्रसाद पण असं आहे. ह्याला थोडीशी म्हणाली ना एकदम एवढी त्या मंदिरात साखरच मोस्टली देतात. सो हे राऊंड मारून. बघा आमचा भाऊ किती चांगला आहे. बहिणींसाठी फुलं तोडायला गेला. बहिणींसाठी. येस थँक्यू ब्रदर. नाही नाही तू हे झालंय काढ तू. हाताने करा थोडी. बघा वा 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 वा. शबाश. किती भाऊ आहे. हाईट असलेल्याचा पण फायदा आणि भाऊ असलेल्याचा पण. थँक्स. क्यूट आहे. सो हे आहे सातेरी भद्रकालीचं मंदिर आणि आता आम्ही चाललो या मंदिरात. तुम्ही बघू शकता इथल्या मंदिरांचा कलर आणि जे इथे वाईब येते ना एकदम प्रॉपर कोकणी. एकदा कोकणात ज्याने विजिट केलं नसेल त्याने विजिट करा आणि जर ऑलरेडी केलं असेल तर हे असे काही हिडन प्लेस आहेत म्हणजे आतातल्या गावांमध्ये मंदिर आहेत. सो तिकडे पण नक्की या म्हणजे तुम्हाला पण तिकडची मजा घेता येईल. कोकण फिरू तितकं कमी आहे. बघा मंदिर काय व्ह्यू आहे. ओ हो आता सनसेट होईल थोड्या वेळातच. पण सगळीकडे नारळाची झाडं फक्त नारळ. सो गाईज इथे मम्मा ओटी भरते सातेरी. ओटी भरू आणि मग नंतर नेक्स्ट मंदिरात जाऊ. सो ही भद्रकाली देवी आहे म्हणजे सातेरी आणि भद्रकाली ह्या दोघी सिस्टर्स आहेत. सो सातेरी मोठी बहीण भद्रकाली छोटी बहीण. मम्मा इथे पण ओटी भरते. सो बापाच्या पाया पडतो आणि मग तुम्हा लोकांना भेटतो. दसऱ्याला हे देतात. उत्सव असतो देवीचा इथे बघा. दसऱ्याला गाईज आता आम्ही निघालो आहोत मंदिरातून. आता नेक्स्ट कोणत्या मंदिरात जातो ते आम्ही तुम्हाला दाखवू. येस. अगेन मी वापस चप्पल विसरलेली. मी लाईक परवापासून म्हणजे जेव्हापासून ही ट्रिप स्टार्ट झाली आहे. नेक्स्ट स्टॉप आहे आमचा लिंबू सोडाचा फर्स्ट. कारण फर्स्ट थिंग फर्स्ट आनंदाचा लिंबू सोडा इज दी बेस्ट. कारण येस आम्हाला लोकांना खूप आवडतो इकडचा सोडा प्यायला. भारी असतो. व्हॉट यू डू यू गाईज अग्री विथ इट. इकडचा सोडा कसा असतो. एकदम मस्त. त्यानंतर आरुंदा आणि लिंबू सोडा हे कॉम्बिनेशन एकदम मस्त. कनेक्शन मॅन्डेटरी. या सो आता फटाफट आम्ही सोडा पितो आणि मग भेटतो. बाय. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering सो नंतर आम्ही गेलो होतो वेतोबाच्या मंदिरात आणि हे एकदम जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं. हे लोकेटेड आहे आरवली येथे. पण ह्या गावाचं जे मूळ नाव होतं ते होतं हरवली. हर म्हणजे शंकर आणि वली म्हणजे वस्ती. त्यामुळे हरवलीचा अर्थ होता भगवान शंकराची वस्ती. पूर्वी या परिसरात ना भगवान शंकराचे अनेक मंदिरं होते. काही वर्षानंतर हरवली हे नाव बदलून त्यांनी आरवली ठेवलं होतं. वेतोबा ह्याला ॲक्च्युली आहे ना भूतांचा राजा असे देखील मानले जात होते आणि ह्या मंदिरात आपण शंकर बाप्पाचा नवस देखील फेडू शकतो. ह्या बाप्पाला तुम्ही जर बघितलं ना इतकं सुंदर ह्याचं रूप आहे ना की मन एकदम प्रसन्न होऊन जातो. आणि आपला जर नवस फेडायचा असेल तर ह्या कोल्हापुरी चप्पल देऊन फेडला जातो. तुम्ही बघू शकता ह्या चप्पल ज्या आहेत त्या लिटरली झिजल्या आहेत. कारण गावातल्या लोकांचं असं मानणं आहे की बाप्पा रात्री संरक्षण करण्यासाठी चालतो. दर्शन आता झालेलं आहे. तुम्ही इथे व्ह्यू बघू शकता इतकं सुंदर आलंय. मस्त वाटतंय. ते लोक गेलेत पुढे आपण पण जाऊया पटापट. सो येस लेट्स गो. मावशी अजूनपर्यंत जेवते म्हणून मी उठू नाही शकत आहे. आणि इकडे हे दोघं बिल बघतो. आम्ही जेवायची क्लिप नाही घेतली बट येस आम्ही पालक पनीर आणि पनीर कोल्हापुरी मागवलेली आणि थोडंसं राईस रोटी. मस्त असं आमचं जेवण झालं. आता ही मला बिल दाखवतो. तिला माहीत नव्हतं कॅमेरा ऑन आहे करून लगेच हात खाली केला.
सो विचार चाललाय कोणतं तरी आईस्क्रीम खायचं, पण ॲक्च्युली आवाज आहे ना इकडून माझा बसलाय, कारण वातावरण असं होतं ना गाडीत एसी, नंतर आतमध्ये घरात आल्यावरती गरम. सो लेट सी. बेसिक नवरत्न असं व्हेज रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही जेवलो. आता आम्ही जाऊ घरी आणि फ्रेश होऊन झोपू.